भारतातील ओडिशा राज्यामध्ये सोन्याची खाण सापडली आणि त्यामुळेच डायरेक्ट आता सोनं 50,000 ते 55,000च्या आसपास येण्याची दाट शक्यता ही व्यक्त केली आहे। आता 30 एप्रिलला अक्षय तृतीया सण येत आहे आणि या अक्षय तृतीयाला नेमकं सोनं 50 ते 55,000 रुपयाला तुम्हाला मिळणार का आणि कोणत्या तारखांना 50 ते 55,000वर सोनं येऊ शकतं हे अनुभवी सोनारांनी नेमकं काय सांगितलंय? तुम्ही सोनं मोडायचं आहे का तसंच ठेवायचं आहे? तुमच्या मनामध्ये सोनं खरेदी करायचा विचार चालू असेल तर नेमकं तुम्ही कधी सोनं खरेदी करायचं आहे? मित्रांनो, ओडिशा या राज्यामध्ये भली मोठी सोन्याची खाण सापडल्याने सोनं हे एकदम निम्म्या किमतीवर येण्याची दाट शक्यता ही व्यक्त केली आहे। त्यामुळे याबद्दल केंद्र सरकारची कालच एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चाही करण्यात आली आहे। आता सर्वात मोठा देशातील सण येतोय तो म्हणजे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीया निमित्त सोनं हे नेमकं 50,000वर येऊ शकतं का? तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे का? मग आता सोनं तर स्वस्त होणार आहे, मग तुम्हाला सोनं मोडायचं आहे का तसंच ठेवायचं आहे? याबद्दल खास असा रिपोर्ट आता अनुभवी सोनारांनी सांगितला आहे। त्यामुळे तुमच्या जवळ पण सोनं असेल आणि तुम्ही विकण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तसेच तुम्ही सोनं घेण्याचा जरी विचार करत असाल तरी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळणार आहे। कोणत्या तारखेला अगदी 50 ते 55,000 रुपयाच्या आतमध्ये सोनं स्वस्त होऊ शकतं याची तारीख नेमकी कोणती सांगितली आहे, तर ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 94,000वर गेलेलं सोनं आता डायरेक्ट 40 ते 50,000वर येणार। यासाठी 50 ते 60 वर्ष अनुभव असलेल्या सोनारांनी आता 3 तारखा दिल्या आहेत। तारखांना आता डायरेक्ट सोनं 40 ते 50,000वर येण्याची शक्यता आहे। तसेच समोर आता सर्वात मोठा सण म्हणजे अक्षय तृतीया येत आहे। या अक्षय तृतीयाला सोनं आता इतक्या हजारांनी स्वस्त होणार आहे असं अनुभवी सोनारांनी सांगितलं आहे। त्यामुळे नेमकं कोणत्या 3 तारखांना सोनं हे 40 ते 50,000 रुपयांना होणार आहे, तसेच अक्षय तृतीयाला नेमकं सोनं किती हजार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता तुमच्याजवळ सोनं असेल तर तुम्ही काय करायचे आहे? कारण कालपासून सोनं मोडण्यासाठी दुकानामध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे आणि अशी ही प्रचंड गर्दी कालपासून सुरू झाली आहे। कारण डायरेक्ट सोनं आता निम्म्या किमतीवर येण्याची शक्यता आहे। अगदी 40 ते 50,000 रुपयापर्यंत सोनं या 3 तारखांना येण्याची शक्यता सोनारांनी व्यक्त केली आहे। मग नेमकं तुमच्याजवळ सोनं असेल तर तुम्ही मोडायचं आहे का तसंच ठेवायचं आहे? तुमचा यामध्ये तोटा होऊ शकतो का? कधीपर्यंत सोनं 40 ते 50,000 रुपयापर्यंत येऊ शकतं आणि त्यानंतर परत कधी सोन्याचे भाव वाढू शकतात? अक्षय तृतीयाला नेमकं सोनं किती हजार रुपयांनी स्वस्त होणार याबद्दलची सविस्तर माहिती आता सोनारांनी दिली आहे। त्यामुळे तुमच्या जवळ पण सोनं शिल्लक असेल तर तुम्ही विकायचा विचार करत असाल तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल सोनारांनी काय सांगितलंय हे नक्की बघा। कारण यामध्ये अगदी 40 ते 50,000 रुपयापर्यंत सोनं होण्याची शक्यता ही सांगण्यात आली आहे। यासाठी सोनारांनी 3 तारखा सांगितल्या आहेत। काही सोनारांनी तर असा अंदाज व्यक्त केला आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये जेवढं सोनं स्वस्त होतं तेवढ्या कमी किमतीपर्यंत सोनं होण्याची शक्यता आता सांगण्यात आली आहे। याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे की सोन्याचे दर हे 40 ते 50,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत येण्याचा अंदाज आहे। 94,000च्या वर गेलेलं हे सोनं आता मिळणार फक्त 50,000 रुपये तोळा। लोक आता सोनं मोडायला निघाली आहेत आणि सोनाराच्या दुकानामध्ये गर्दीही होत आहे। सोनं मोडायला सुरुवात झालेली आहे कारण की सोन्याचे भाव हे कमी होणार आणि घसरणीच्या भीतीने सोनं मोडीत काढण्याची घाई ही वाढलेली आहे। महत्त्वाची बातमी ही नाशिकमधून आलेली आहे की नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाली आहे। भारतातील ओडिशामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे आणि या खाणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं सापडलेलं आहे। आता त्यामुळे सोन्याचा भाव हा कमी होणार। ओडिशामध्ये देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण ही सापडली आहे।
ओडिसातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याची खाण सापडली आहे. तुम्हाला पण सोनं खरेदी करायचं आहे, सोन्याचे भाव कधी कमी होतील याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण की मोठी एक बातमी आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत सोनं आता 40 ते 50 हजारापर्यंत खाली येणार. अमेरिकन विश्लेषकांनी अंदाज वर्तवलाय आणि ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आता हसू पसरले. लोकांची गर्दी ही होत आहे ती सोनं मोडण्यासाठी. त्यामुळे लक्षपूर्वक पहा. जानेवारी 2025 ते मार्च 2025 या 3 महिन्याच्या कालावधीत सोन्यामध्ये 17,000 पेक्षा अधिक वाढ झाली. आता कोणत्या दिवशी सोनं 50,000 रुपये तोळा होणार आहे, यासाठी सोनाराने कोणत्या 3 तारखा सांगितल्या आहेत ते लक्षपूर्वक बघायचं आहे. मित्रांनो, सोन्याची किंमत ही आता कमी होणार आहे आणि तुम्हाला सोनं ते 40-50 हजार रुपयापर्यंत मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल आणि जर तुम्हाला सोनं स्वस्त पाहिजे असेल तर अनुभवी सोनारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, त्या म्हणजे पुढील 5 वर्षांमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये जेवढं सोनं स्वस्त होतं तेवढं सोनं स्वस्त होण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे. कारण भारतामध्ये सोन्याची खाण सापडल्याने सोनं आता भारतामध्ये जास्त तयार होणार. पहिला डायरेक्ट दुबईवरून आपल्याला सोनं मागवावं लागत होतं. पण आपल्या भारतातील जे ओडिसा राज्य आहे यामध्ये सोन्याची खाण सापडल्याने अनुभवी सोनारांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की मागच्या 5 वर्षांमध्ये जेवढं सोनं स्वस्त होतं तेवढ्याच कमी किमतीमध्ये आता ग्राहकांना काही कालावधीमध्ये सोनं स्वस्त भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर अक्षय तृतीयानिमित्त सोनं घ्यायचा विचार करत असाल तर सोनं खूप स्वस्त होऊन सर्वच आपल्या भारतीयांना एक मोठं सोनं घेण्यासाठी दिलासा मिळू शकतो असा अंदाज हा व्यक्त केला जातोय. जॉन मिल्स म्हणत आहेत की आता सोन्याचा सप्लाय हा वाढत आहे आणि त्यांच्या या दाव्यानुसार सोन्याचे भाव हे कमी होतील. कारण की जर सप्लाय वाढत आहे म्हणजेच पुरवठा वाढल्यामुळे आता सोन्याचे भाव हे कमी होणार आहेत. आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं आहे की सध्या गुंतवणूक करू नका, कारण सोनं हे कमी होणार आहे. त्यामुळे सोनं मोडायला लोकांची गर्दी दिसत आहे तर ते ठीक आहे, पण आता सोनं खरेदी करू नका असं जॉन मिल्स यांनी सांगितलेलं आहे. पण सोनं नेमकं एवढ्या कमी किमतीपर्यंत येऊ शकतं का, असाही प्रश्न अनेक लोकांनी विचारण्यात आलेला आहे. परंतु तुम्ही जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यावरून आपल्यालाही स्पष्टपणे कळून येते की आपल्याला खाण सापडलेली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ही कमी होणारच आहे. नेमकं काय होणार आहे, सोनं कमी होणार आहे की सोन्याचे भाव वाढणार आहेत, या सर्वाची माहिती आपल्याला येत्या 2 दिवसांमध्ये स्पष्टपणे कळेल. येत्या 2 दिवसांमध्ये आपल्याला समजेल की नेमके सोन्याचे भाव कितीने कमी होणार आहेत आणि सोनं खरंच 50 ते 55 हजार रुपयावरती येणार आहे का, याची सर्व माहिती आपल्याला मिळेल. आता फक्त अंदाज दर्शवला जात आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याची घाई तुम्ही करू नका. थोडा वेळ वाट बघा. नक्कीच आपल्याला चांगली बातमी मिळेल असं वाटतंय, परंतु कोणत्याही घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, कारण गडबडीत घेतलेला निर्णय हा कधीही चुकू शकतो. 2 दिवस वाट बघा. आपल्याला सविस्तर माहिती नक्की मिळेल आणि त्यानंतरच जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या.